इथे पहा सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर आज तुम्हाला रुटीन ब्लॉग दाखवणार आहे जो 4:30 ते ओवीची शाळा सुटेपर्यंत म्हणजे अगदी 1:30 वाजेपर्यंतचं. तर मी आता उठलेली आहे 4:30 वाजता सकाळचे. पहा इथे 4:45 झालेत, कारण की अगोदर तिकडचं थोडंसं बेडरूममधलं आवरून घेतलं आणि मग इकडे आले. तर इथे 4:45 वाजलेले आहेत. आता सगळं घरातलं काम चालू होणार आहे. तर त्यासाठी अगोदर सगळ्या लाईटी वगैरे लावल्या. किचनमध्ये अजून सगळं साफ व्हायचं आहे. रात्री साफ करून ठेवलेलं असलं तरी सकाळी परत साफ करावं लागतं. तर पहिले फ्रेश होऊन घेते, कारण की उठल्या उठल्या डायरेक्ट आंघोळीला जात नाही मी, कारण एवढ्या लवकर आंघोळ करण्याच्या ऐवजी मी सकाळचे डबे असतात मिस्टरांचे वगैरे ते तयार करण्याच्या याच्यामध्येच जास्त वेळ जातो. त्यामुळे आंघोळीच्या अगोदर सर्व तयारी करून घेते. झाडून वगैरे काढायचा असतो, त्याप्रमाणे माझं जो रुटीन आहे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर इथे पहा सकाळचे उठल्या उठल्या पहिले झाडून काढते. म्हणजे रात्री जरी झाडून काढलेलं असलं, केर काढलेला असला तरी सकाळी परत केर काढून घेते, कारण इकडे तिकडे धूळ उडालेली असते ती सगळी साफ करून घेते. आणि त्यानंतर मग पुढचं काम करायला घेते, जे सकाळी झाडांना पाणी घालणं असतं, त्याच्यानंतर ओटा पुसणं असतं, लादी पुसणं असतं. लादी फरशी पुसायला बाई जरी असली तरी मी सकाळी रात्रीचे, कारण की इकडे तिकडे किटाणू असतात. ओवी लहान आहे त्यामुळे ती पडलेलं वगैरे खाऊ शकते काही वेळेला, तर मग ते तसं नको व्हायला म्हणून. तर इथे पहा 5:15 साधारणतः व्हायला आलेले आहेत. आता झाडांना पाणी घालण्याची वेळ आहे. ही आहे माझी छोटीशी गॅलरी. त्या गॅलरीमध्ये अगदी थोडीशीच झाडं आहेत. बागेमध्ये आमच्या आहेत, पण इथे मी थोडीशी झाडं लावलेली आहेत, आवड आहे म्हणून. तर त्यांना सकाळ सकाळ पाणी घालते. तुळशी बाप्पालासुद्धा पाणी घालून घेते. आणि बाहेरचं व्ह्यू तुम्ही पाहिलं तर पूर्ण काळोख आहे, तशी कोणी उठलेली नाही आहे, अगदी शांतता पसरलेली आहे. इथे पहा सगळी झाडांना पाणी वगैरे घालून झालेले आहे. आणि हा बाहेरचं व्ह्यू. इथे तुम्हाला झाडं बघा मी लावलेली आहेत. ऊसाची झाडं, ऊस आहे, त्यानंतर तुळस आहे, कोरफड आहे. आणि हा वातावरण भन्नाट असं शांतता पसरलेली आहे सर्वीकडे. तर अशा पद्धतीने पाणी वगैरे घालून झाल्यानंतर आपल्यासाठी शरीरासाठी काहीतरी वेळ घालवावा म्हणून जो सकाळचा व्यायाम असतो तो मी सकाळ सकाळ करून घेत असते. थोडंसं अगदी 15 ते 20 मिनटासाठीच वेळ मिळतो, जास्त वेळ मिळत नाही. त्या 15-20 मिनटामध्ये जितकं जमेल तितकं व्यायाम करून घेते किंवा योगा करून घेते, जे जमेल ते. तर ह्याचमध्ये मी साधारणतः वजनसुद्धा बरंचसं कमी केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीचे तुम्ही व्यायामसुद्धा करू शकताच. तर अशा प्रकारचं सकाळचं रुटीन आहे माझं हे, कारण की साधारण आता 5:30 व्हायला आलेले आहेत, 5:30 5:45 व्हायला आलेले. त्या वेळामध्ये माझं हे सगळं मॉर्निंग वॉक किंवा मॉर्निंग वॉक बाहेर न करता मी घरातच करते. एखाद दिवशी मॉर्निंग वॉक करते किंवा एखाद दिवशी व्यायाम करते. पहा इथे 5:30 झाले. आता बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवते. अजूनही अंधेराच पसरलेला आहे, खूप काळोख आहे आणि एकदम शांतता आहे. कुत्री भुकत आहेत बाहेर, बाकी काही नाही आहे. कोणी एखाद दुसरंच उठलेलं आहे. आणि इथे आमच्या इथं खूप वातावरण खूप शांत, आणि कारण की इथे असं झाडं वगैरे पण आहेत त्यामुळे छान वाटतं आमच्या इथे. त्यानंतर सकाळचं झाडून वगैरे झाल्यानंतर लादी पुसून घेते, फरशी पुसून घेते, कारण की तेच किटाणू वगैरे असतात. रात्रीचे जरी इकडे तिकडे आपण किती म्हटलं तरी एखादा झुरळ वगैरे असू शकतो. तर त्यासाठी मी सकाळ सकाळ उठल्यानंतर लादीसुद्धा पुसून घेते, कारण की ओवीचं मेन आहे. ओवी आणि काव्य तर आहे. काव्य थोडा मोठा झाला आहे, पण ओवी अजून खूप छोटी आहे, त्यामुळे तिच्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुपारीसुद्धा लादी पुसली जाते, संध्याकाळीसुद्धा पुसली जाते. आता किचनमध्ये आल्यानंतर पहिले ओटा पुसणं, ओटा साफ करणं, कारण की रात्री सगळं स्वच्छ करून ठेवलेलं असतं, पण मी सकाळी उठल्यानंतर परत सगळं साफ करून घेते. त्यानंतर पहिलं आहे ते नंतर चहा, आहोंना चहा, त्याच्यानंतर जे ओवीचं आणि आमचं दूध आहे ते गरम करणं, कारण की रात्री गरम करून झालेलं असलं तरी सकाळी ओवी उठल्यानंतर तिला दूध प्यायला लागतं, त्यामुळे ते लागतं. आणि माझं फॅट कटर म्हणजेच जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी जसं असेल ते, आज जिऱ्याचं पाणी ते उकळून घेते. आणि इथे भाकरीची तयारी चालू आहे. सकाळचे साधारणतः 8 वाजलेले आहेत. बाकीची कामं करताना 8 वाजले. त्याच्यामध्ये ही भाकरीचं उकड काढत आहे आणि भाकरी करून घेत आहे. ही आमच्या आखरी पद्धतीची भाकरी असल्यामुळे अशा पद्धतीने उकड मी काढून घेत आहे. आता इथे तुम्हाला घड्याळामध्ये वाजलेले आहेत 8:30, तेव्हा मी भाकरी करून घेते. भाकऱ्या साधारणतः मला 7 ते 8 लागतातच. तेवढ्या भाकऱ्या होईपर्यंत अर्धा तास तरी जातोच. तर इथे आता भाकरी वगैरे
तयार करून घेत आहे मस्तपैकी. अशी भाकऱ्या तयार झाल्या तोपर्यंत इकडे ओवी उठणारच आहे, कारण 8:30 वाजेपर्यंत ओवी उठते. मग तिचं दूध पिणं असतं, मध्ये रडणं असतं, खेळणं असतं. तर ह्या आता भाकरी तयार होता होता ओवी झाली की काय दाखवतात ओवीला. ओवी उठल्यानंतर मध्ये तिचं रडून आलं आणि मग तिला जवळ घेऊन काम करणं, कारण की आई, छोट्या मुलांची आई जेव्हा असते तेव्हा त्या मुलांना सांभाळून घरातलं काम करावं लागतं. इथे सगळं ओटा परत क्लीन करून घेते, म्हणजे नंतरला परत कचरा राहायला नको. कारण जेवण करताना काही ना काही सांडतंच, भाकरी करताना उकड काढताना थोडंसं तरी पीठ सांडतंच. त्याप्रमाणे इथे उकडचं पीठ थोडंसं सांडलं होतं, ते पुसून वगैरे घेते आणि ओवीला घेऊन इथे मला ते काम करावं लागतं. ओवीला दूध द्यायचं आहे, म्हणजेच प्यायला द्यायचं आहे ग्लासमध्ये. तर ते सुद्धा ती अशी पीत नाही, पाळण्यावरतीच बसून झोपाळ्यावरतीच बसून पिते. त्यामुळे तिकडे आता तिला घेऊन जाऊन दूध पाजून घेते पहिले, कारण की नंतर परत डबल ती काही वेळेला झोपते तर काही वेळेला नाही झोपत. तर आता इथे हे काम तर झालेलं आहे, भाकरीचं काम झालेलं आहे, ओवीला दूध पाणी झालेलं आहे, अंघोळ झालेली आहे, काव्याची तयारी झालेली आहे. आता आलेलं आहे आमचं दूध. दुधाचं पिशव्या गरम परत करून घ्यायच्या आहेत. दोन्ही दूध गरम करून झाले. जेवण सगळं तयार झालेलं आहे, कारण सकाळचं जेवण पूर्ण तयार असतं. सगळे बाहेर जायचे असतात, त्याच्यामुळे दुपारी जेवण नसतं माझं, फक्त सकाळी म्हणजे जेवण सगळं तयार झालेलं आहे. ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता मी शाळेत जायला निघालेली आहे ओवीच्या. भाऊ मस्त ना, टीचर मस्त ना. अजून तिला टीचर कुठे आहे तुला सांग मला. आलं नाहीये, 2च दिवस ओवी टीचर कुठे आहे तुझ्या. त्यामुळे माऊ आहे अजून युनिफॉर्म मिळायचं आहे. तर ही होती ओवीची शाळा. आणि आता घरी आलेलो आहोत आम्ही आणि ओवीजवळच पाहूया. ओवी मस्त वाटलं. स्कूल कसं होतं ओवीचं? ते राहिलेलं खाते. टिफिन मध्ये काय दिलेलं मामाने. स्कूलमध्ये आज काय शिकले ते पण सांगते. तर हा ब्लॉग कसा वाटला, डेली ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला फोल्ड युअर हँड, फोल्ड फोल्ड हँड, हँड फोल्ड कर. हा, व्हॉट इज युअर नेम. माय नेम इज. ओके गुड.